गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द FP. FP मध्ये आपला पुढचा कन्सेप्ट आहे बेटा जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ थायरिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किट. टाका हेडिंग जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ थायरिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किट. जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ थायरिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किट. जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ थायरिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किट. ओके ओके आता ना बेटा ह्या कन्सेप्टमध्ये इथे तुम्हाला बाजूला हा जनरल ब्लॉक डायग्राम दिसतोय आणि त्याच्या बाजूला तिकडे तुम्हाला वेवफॉर्म दिसते. ठीक आहे, इथे तुम्हाला बाजूला काय दिसतं बेटा जनरल ब्लॉक डायग्राम आणि तिकडे बाजूला तुम्हाला काय दिसते वेवफॉर्म. ठीक आहे, जनरल ब्लॉक डायग्राम बद्दल सांगायला गेलं आता दोघं मी सायमल्टेनियसली एक्सप्लेन करणार बेटा. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट देऊन ऐकायचं. जनरल ब्लॉक डायग्राम मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं सगळ्यात पहिले सिंगल फेज एसी सप्लाय दिसतोय बेटा. सिंगल फेज एसी सप्लाय कोणाला दिलाय बेटा, जो ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे दिसतोय. पहिले दोन वाइंडिंग्स आहेत म्हणजे ट्रान्सफॉर्मर बेटा. राईट, तो जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. तो ट्रान्सफॉर्मर कुठला आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याच्यामुळे बेटा तुम्ही जर आता वेवफॉर्म ऑब्झर्व केली तर वरची जी पहिली वेवफॉर्म आहे ती ईसी इनपुट वेवफॉर्म दिसते बेटा. ती वेवफॉर्मची अँप्लिट्यूड म्हणजे त्याची हाईट मोठी आहे, पण खालचे जे आउटपुट जो आहे तो ट्रान्सफॉर्मर सेकंडरी व्होल्टेजचा जो आउटपुट आहे ट्रान्सफॉर्मर सेकंडरी व्होल्टेज त्याचा अँप्लिट्यूड छोटा आहे बेटा. दिसतोय वरती दोन लाईनी वरती गेलाय तर खाली किती लाईन आहे बेटा, एकच लाईन वरती गेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथून पुढे ना बेटा आता जे बोलतोय ते अतिशय महत्वाचं. इथून पुढे तुमचा ऍक्च्युअली माझा FP चालू होतोय. ऍक्च्युअली माझा FP चालू होतोय म्हणजे काय बेटा, तुमचे डायग्राम्स आणि सायमल्टेनियसली वेवफॉर्म. सायमल्टेनियसली काय बेटा वेवफॉर्म. वेवफॉर्म अत्यंत महत्वाचे. वेवफॉर्म अत्यंत महत्वाचे. जर वेवफॉर्म मध्ये थोडी जर चूक असेल आम्ही 100% मार्क कापून टाकतो बेटा. ठीक आहे, वेवफॉर्म्स खूप इम्पॉर्टंट. म्हणजे आता सपोज आम्ही याला बेटा काय करू, याला 1 मार्क देऊ, त्याला 2 मार्क देऊ वेवफॉर्म्सला, लक्षात घ्या. आणि 1 मार्क तुमच्या लेखापडीला असेल म्हणजे 4 मार्क असे डिस्ट्रीब्यूट होतात. ठीक आहे, वेवफॉर्मला 2-2 मार्क असतात. प्लीज लक्षात ठेवा, वेवफॉर्म जर व्यवस्थित असेल तर 100% तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळवता येतात, नाहीतर घेत नाही. चल पुन्हा एकदा सर्किट डायग्राम मध्ये काय सिंगल फेज सप्लाय दिलाय. सगळ्यात पहिले कोणाला दिलाय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणून सिंगल फेज सप्लाय वेवफॉर्म मध्ये दिसतोय. पहिली वेवफॉर्म माझी अँप्लिट्यूड वाईज मोठी आहे. सेकंड वेवफॉर्म जी आहे ती सेकंडरी व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर सेकंडरी व्होल्टेज त्याचा अँप्लिट्यूड छोटा आहे बेटा. ठीक आहे, बरं ते जे आहे ते आउटपुट मी आता जे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट 2 ठिकाणी दिले बेटा. दिसतंय पहिल्यांदा कोणाला दिले, रेक्टिफायर प्लस फिल्टर. पहिल्यांदा कोणाला दिले बेटा, रेक्टिफायर प्लस फिल्टर. आता रेक्टिफायर काय डिव्हाइस आहे माहिती आहे सगळ्यांना. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस which converts AC into the DC. BW मध्ये झाले बेटा. रेक्टिफायर काय करतं, AC चं कन्वर्शन DC मध्ये. मग फिल्टर काय करतं, DC चं कन्वर्शन प्युअर DC मध्ये. म्हणजे मला आउटपुटला काय भेटेल, प्युअर DC. म्हणून जर तुम्ही त्याचं आउटपुट ऑब्झर्व केलं तर मला DC व्होल्टेज फॉर गेट ट्रिगरिंग सर्किट दिसते बेटा. म्हणजे मला DC व्होल्टेज भेटलं कोणासाठी, गेट ट्रिगरिंग सर्किटसाठी. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पार्ट. तेच खालच्या साईडला पण खाली आउटपुट एक आलेलं आहे. ते कोणाला लिहिलं बेटा, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. आम्ही त्याला ZCD असं पण शॉर्टकट मध्ये म्हणतो. काय म्हणतो बेटा, ZCD. ZCD जे आहे झिरो क्रॉसिंग डिटेक्टर त्याचं आउटपुट मला शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस भेटतात. त्याचं आउटपुट काय भेटतं, शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस. तेच तुम्हाला वेव्हफॉर्म मध्ये थर्ड वेव्हफॉर्म दिसते बेटा. ZCDचं आउटपुट शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस. ते जे शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस आहेत ते फायरिंग अँगलला दिलेले असतात. फायरिंग अँगलचे इथे अजून एक इनपुट आहे दिसतोय बेटा. फायरिंग अँगलचे इथे अजून एक इनपुट कुठला आहे, इनपुट कंट्रोल व्होल्टेज. कुठला इनपुट आहे बेटा, इनपुट कंट्रोल व्होल्टेज. त्याच्यामुळे मला आउटपुट भेटतो तो म्हणजे सॉटूथ वेव्हफॉर्म भेटते. कुठली वेव्हफॉर्म भेटते बेटा, सॉटूथ वेव्हफॉर्म. ती मला पुन्हा वेव्हफॉर्म दाखवलेली दिसते बेटा, सॉटूथ वेव्हफॉर्म. सॉटूथ म्हणजे काय असतं बेटा माहिती का, सॉटूथ आपलं हे अशी जी वेव्हफॉर्म असते बेटा हिला काय नाव आहे, सॉटूथ वेव्हफॉर्म. हिला काय नाव बेटा, सॉटूथ. सॉटूथ म्हणजे आपण जे ॲक्स वापरतात ना बेटा लाकूड कापायला वगैरे पा, त्याच्यामध्ये हे अशा टाईपचं असतं त्याचे पार्ट. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणतो सॉटूथ. याला काय नाव बेटा, सॉटूथ. सॉ म्हणजे काय, ज्याने तुम्ही कापाकापी करतात त्याला काय नाव बेटा, सॉटूथ वेव्हफॉर्म. ठीक आहे, हे कोणाचं आउटपुट झालं, फायरिंग अँगल आणि इनपुट कंट्रोल व्होल्टेज या दोघांनी मिळून मला एक आउटपुट दिलं. ते कुठले बेटा, सॉटूथ वेव्हफॉर्म. सॉटूथ वेव्हफॉर्म मी कोणाला लावले, पल्स अँप्लिफायरला. कोणाला लावलं बेटा, पल्स अँप्लिफायर. पल्स अँप्लिफायरला लावल्याच्या नंतर मला आउटपुट काय भेटेल, स्क्वेअर पल्सेस. आउटपुट काय भेटेल, स्क्वेअर पल्सेस दिसतात बेटा. सॉटूथ वेव्हफॉर्मच्या खाली मला स्क्वेअर पल्सेस दिसतात बेटा. आता वेव्हफॉर्म कशीही काढून चालणार नाही. वेव्हफॉर्म कशीही काढून चालणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं झिरो क्रॉसिंग डिटेक्टचं आउटपुटची वेव्हफॉर्म शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस. शॉर्ट स्क्वेअर वेव्ह पल्सेस कशी बेटा,
जिथून माझी वेवफॉर्म सेकंडरी वेवफॉर्म चालू होते, सेकंडरी व्होल्टेजची वेवफॉर्म, तिथून एक छोटासा स्क्वेअर आलेला आहे, दिसतोय बेटा? तिथून एक छोटासा स्क्वेअर आहे, पुढे पुन्हा हाफ वेव्ह झाली, पुन्हा जिथून ती वेवफॉर्म अर्धी संपली, पुन्हा तिथून माझा छोटासा स्क्वेअर आला. म्हणजे पहा, आता सपोज तुम्हाला ही वेवफॉर्म अशी दिसते, राईट? ठीक आहे, अशी नाही, सॉरी, ही वेवफॉर्म तुम्हाला अशी दिसते, राईट बेटा? फाईन. मग आता इथून पहा, इथून तुम्हाला दिसत असेल, इथून मी अशी वेवफॉर्म आधी शॉर्ट काढली, पुन्हा इथून शॉर्ट काढली, दिसते बेटा? पुन्हा इथून शॉर्ट काढली, येस ऑर नो? कळतंय? त्याच्यानंतर याच्या मध्यभागी एक लाईन घेऊन घ्यायची, ठीक आहे? इथून माझी काय बेटा माहिती का, इथे तुमची सॉटूथ वेवफॉर्म येईल, इथे तुमची काय बेटा सॉटूथ वेवफॉर्मचा अर्धा पार्ट येईल, पुन्हा खाली घेतला, पुन्हा इथून सॉटूथ वेवफॉर्मचा काय बेटा अर्धा पार्ट येईल, पुन्हा खाली घेतला, पुन्हा सॉटूथ वेवफॉर्मचा काय बेटा अर्धा पार्ट येईल, पुढे कंटिन्यू असं दिसतंय. आणि मग ही वेव्ह आणि ही वेव्ह मिळून माझी काय होती बेटा स्क्वेअर वेव्ह होती. असं झालं पाहिजे कंपल्सरी. ते तुला ॲक्युरेट वेवफॉर्म मध्येच दिसेल. ॲक्युरसी मला कशात दिसते बेटा वेवफॉर्म मध्ये दिसते. ॲक्युरसी खूप 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 महत्वाची वेवफॉर्म मध्ये, अन्यथा आम्ही धडाधड मार्क कापून टाकतो. अन्यथा FP मध्ये आम्ही धडाधड मार्क कापतो बेटा, प्लीज लक्षात ठेवा. ठीक आहे, बरं. हे कोणाचं आउटपुट झालं? पल्स ॲम्प्लिफायरचं. स्क्वेअर पल्सेस भेटले, ते कोणा दिले? पल्स ट्रान्सफॉर्मरला. दिसतंय बेटा कोणा दिले? ते पल्स ट्रान्सफॉर्मरला. पल्स ट्रान्सफॉर्मरला दिले आणि मग ते आउटपुट ऑटोमॅटिकली गेट ट्रिगरिंग पल्सेस आहेत. ते गेट ट्रिगरिंग पल्सेस गेट आणि कॅथोड जंक्शनला दिलेले, SCRच्या. कोणाच्या बेटा? SCRचे गेट आणि कॅथोड टर्मिनलला दिले जातात. कळालं काय झालं काय नाही? पुन्हा एकदा मी सायमल्टेनियसली एक्सप्लेन केलं. आता मी पहिले फक्त सर्किट डायग्राम बद्दल बोले आणि मग त्याच्यानंतर वेवफॉर्म बद्दल बोले. सर्किट डायग्राम बद्दल बोलायला गेलं, सगळ्यात पहिले AC व्होल्टेज कोणाला दिलं बेटा? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणून माझं आउटपुट व्होल्टेज काय झालं? कमी झालं. ते आउटपुट व्होल्टेज रेक्टिफायर प्लस फिल्टर. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स AC into the DC. फिल्टर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स DC into the pure DC. ते आउटपुट पुन्हा कोणी दिलं की DC व्होल्टेज फॉर गेट ट्रिगरिंग सर्किट. DC व्होल्टेजला दिलं फॉर गेट ट्रिगरिंग सर्किट. त्याच्यानंतर खाली एक अजून एक आउटपुट काढलेलं आहे, म्हणजे हे पण दिलं DC आणि खालच्या साईडला मला जे भेटेल ते कुठलं असेल बेटा? AC टाईप मधलं असेल. खालच्या साईडला जे झिरो क्रॉसिंग डिटेक्टरचा आउटपुट म्हणजे शॉर्ट स्क्वेअर पल्सेस असतात, ते कोणाला दिले? फायरिंग अँगलची अजून एक इनपुट आलं, इनपुट कंट्रोल व्होल्टेज. त्याचं आउटपुट कोणाला दिलं बेटा? पल्स ॲम्प्लिफायर एक असा डिव्हाइस आहे, तो काय करेल? माझे स्क्वेअर पल्सेस भेटेल. स्क्वेअर पल्सेसचा आउटपुट मी पल्स ॲम्प्लिफायरला लावलंय. पल्स ॲम्प्लिफायरचा आउटपुट मी कोणाला लावलंय? गेट आणि कॅथोड जंक्शनला, गेट आणि कॅथोड टर्मिनलला लावलेला आहे. वेवफॉर्म जर बघितलं गेलं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची, पहिल्याची अँप्लिट्यूड मोठी, दुसऱ्याची अँप्लिट्यूड छोटी. त्याच्यानंतर झेड सिरीज आउटपुट काय बेटा? स्क्वेअर पल्सेस, शॉर्ट स्क्वेअर पल्सेस, पण छोटे छोटे स्क्वेअर पल्सेस दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची माझी सॉटूथ वेवफॉर्म आहे. सॉटूथ वेवफॉर्मच्या नंतर पुन्हा शेवटी माझी काय बेटा? आउटपुट ऑफ द पल्स ॲम्प्लिफायर, म्हणजे जे की माझं कुठलं असेल? स्क्वेअर वेव पल्सेस असेल. आणि सगळ्यात शेवटी थायरिस्टर गेट पल्सेस. सगळ्यात शेवटी कुठले बेटा? थायरिस्टर गेट पल्सेस किंवा थायरिस्टर पल्सेस फॉर थायरिस्टर. कळालं बेटा? ठीक आहे, ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म शांततेमध्ये काढून घ्यायचे. सर्किट डायग्राम आणि वेवफॉर्म शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करू. ओके, आता लिखापडी. डाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम. डाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम और ब्लॉक डायग्राम फॉर थायरिस्टर गेट ट्रिगरिंग सर्किट. डाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम और ब्लॉक डायग्राम. डाबा फिगर शोज द सर्किट डायग्राम or block diagram for thyristor gate triggering circuit, and also it shows the waveform. Puts a point. The single phase AC supply is applied to the primary side of the transformer. The single phase AC supply is applied to the primary side of the transformer. Which is a step down transformer. Puts a point. The output of the transformer is given to the rectifier plus filter. And also to the zero crossing detector. As shown in the figure above. Puts a point here. Rectifier is a device which converts AC into the DC. And filter is a device which converts DC into the pure DC. Puts a point. When the output of the transformer is given to the rectifier plus filter,
when the output of the transformer is given to the rectifier plus filter, we get the DC voltage. We get the DC voltage. We get the DC voltage for gate triggering circuit. We get the DC voltage for gate triggering circuit. For gate triggering circuit. We get the DC voltage for gate triggering circuit. Puढचा point घ्या. When the transformer's output is given to the zero crossing detector, when the transformer output is given to the zero crossing detector, when the transformer's output is given to the zero crossing detector, we get short rectangular pulses. We get short rectangular pulses. We get short rectangular pulses. Puts a point. The output of the zero crossing detector, the output of the zero crossing detector is given to the firing angle, is given to the firing angle control block, is given to the firing angle control block, is given to the firing angle control block, where input control voltage is added, where input control voltage is added, where input control voltage is added, where input control voltage is added. Puts a point. The output of the firing angle control block and input control voltage, the output of the firing angle control block and input control voltage, the output of the firing angle control block and input control voltage, the output of the firing angle control block and input control voltage is the sawtooth wave, is the sawtooth wave, is the sawtooth wave, which is given to the pulse amplifier, which is given to the pulse amplifier, which is given to the pulse amplifier. Puts a point. The pulse amplifier produces the square wave. The pulse amplifier produces the square wave as shown in the above waveform. The pulse amplifier produces the square wave as shown in the above waveform. As shown in the above waveform. The pulse transformer couples magnetically the triggering pulses. The pulse transformer couples magnetically the triggering pulses. The pulse transformer couples magnetically the triggering pulses to the gate cathode terminal, to the gate cathode terminal of the thyristor, to the gate cathode terminal of the thyristor, to the gate cathode terminal of the thyristor, to the gate cathode terminal of the thyristor. ओके बेटा, कळालं? हे कुठलं झालं बेटा तुमचं फंडा? गेट ट्रिगरिंग सर्किट. कुठला फंडा झाला बेटा? जनरल ब्लॉक डायग्राम ऑफ गेट ट्रिगरिंग सर्किट. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.